सेलिब्रिटी कट्टावर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ता सध्या सगळीकडेच एक डायलॉग गाजतोय, तो म्हणजे सत्ता कुणाचीही असो, खुर्ची आपलीच. येस. आणि खुर्ची या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आत्ता झालेला आहे आणि 12 जानेवारीला तो सगळ्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. आणि त्यानिमित्तानेच माझ्यासोबत आहे या चित्रपटातील अभिनेत्री प्रीतम कांगणे. हाय प्रीतम, खूप खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टावर. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू. थँक्यू. बरं, मला सांग, या चित्रपटाची स्क्रिप्ट जेव्हा तुझ्याकडे आली तेव्हा तू असं ठरवलेलंस का की असं काही कधी पॉलिटिकली बॅकग्राऊंड असलेली आपल्याकडे स्टोरी आली तर आपण ती करायची, काय थॉट होता? नो, ॲक्च्युली मी असा विचार केला होता की आता मी आत्तापर्यंत जेवढे सिनेमे केले ते बऱ्यापैकी रिअलिस्टिक बेस असतील किंवा महिला प्रधान असतील. सो ॲज अन ॲक्टर मला अशी इच्छा होती की मी सगळ्याच पद्धतीचं काम करावं, कारण पॉलिटिकल सिनेमा हा मी आत्तापर्यंत केलेला नाही आहे. सो म्हणून एक वेगळा अभ्याससुद्धा करायला मिळतो, एक वेगळा एक्सपिरियन्ससुद्धा करायला मिळतो आणि ऑडियन्सला तुम्ही आपल्या कामातून एक वेगळं काम दाखवूसुद्धा शकता. सो ती गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची होती. म्हणून हा सिनेमा मी ॲक्सेप्ट केला. कारण ज्यावेळेस मला संतोष सरांनी ही स्क्रिप्ट ऐकवली, म्हणजे सी दिस इज अबाउट खुर्ची. सो खुर्ची मिळवण्यासाठी आपण प्रत्येकजण आपल्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रत्येकजण खुर्ची मिळवण्यासाठी जी धडपड करत असतो. सो त्याच पद्धतीची धडपड आम्ही या सिनेमामध्ये दाखवलेली आहे. आणि मी प्रत्येकजण खुर्ची मिळवण्यासाठी काय करतो, म्हणजे आपण आपल्याच लोकांसोबत पॉलिटिक्स खेळतो, पण ते आपण दाखवू शकत नाही. सो कुठेतरी हा सिनेमा हे संबोधतो की अशा काही घटना आपल्याला दिसत जातात. हां, सो असा खुर्ची सिनेमा आहे. पण आता पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, पॉलिटिकल स्टोरी आहे. तुझ्या आवडीचा नेता कोण आहे? सध्या सगळीकडेच खूप गाजतंय नेता, तर तुझ्या आवडीचा नेता कोण आहे? मला असं वाटतं माझ्या आवडीचे सगळेच आहेत. असं काही स्पेसिफिकली मी कोणाला कमेंट कधीच करत नाही. आय लाईक एव्हरीवन. मला असं वाटतं समाजासाठी जो सर्वात जास्त काम करतो, आणि कारण त्यांना ते समाजाचे देणं लागतात. सो त्यांनी सोसायटीसाठी नेहमी काम करत राहावं, आणि ज्यांनी कोणी आपल्यासाठी जास्त काम केलेलं आहे त्यांना लोकांनी निवडून द्यावं आणि तो सगळ्यांचा फेवरेट बनावा. नाही, पण तू नाव नाही सांगितलेलंस. आम्हाला नाव पण ऐकायचंय. नाही, मला सगळेच आवडतं. या डिप्लोमॅटिक ठीक आहे. नॉट डिप्लोमॅटिक ॲक्च्युली. मला शरद पवार साहेब आवडतात. येस. हां, या शिंदे साहेब सुद्धा आवडतात. सो या. बरं, या चित्रपटामध्ये तुझी आणि अक्षयची आम्हाला थोडीशी लव्ह स्टोरी पण बघायला मिळते. म्हणजे पॉलिटिकल आहे, लव्ह स्टोरी पण आहे. तर काय सांगशील त्याच्यासोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल? तू काय सांगशील? काही सीन दरम्यान असं काही किस्से झालेत का ते? नो, अक्षय इज व्हेरी सपोर्टिव्ह. बिकॉज मला अजून आठवते की माझा पहिला दिवस सीनचा होता आणि दुपारी 2 वाजता मी सेटवरती पोहोचले होते आणि अर्ध्या तासातच माझा सीन होता आणि त्या अगोदर मी अक्षयला अजिबात भेटले सुद्धा नव्हते. सो पण असं कधी जाणवलंच नाही की अरे मी पहिल्यांदा ह्याला भेटते, पहिल्यांदा काम करते, असं कधीच जाणवलं नाही. सो ही वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि छान एक ट्युनिंग झाली आमची मस्त. आणि लव्ह सॉन्गसुद्धा शूट करत असताना आम्ही बरंच झाडाझोडपांमध्ये शूट करत होतो, ते काटे वगैरे होते. सो आपल्या को ॲक्टरकडून आपल्याला जी हेल्प हवी असते ती मला प्रत्येक वेळेस अक्षयकडून झालेली आहे. आणि आम्ही ॲक्च्युली उन्हामध्ये पण बरंच शूट केले. व्हॅनिटी बरेच वेळेस आम्हाला तिथे पोहोचत नसायची कारण रस्त्याचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे. सो या लाईक ऑल ॲक्टर्स सगळ्यांचं खरंच खूप छान कॉपरेशन राहिलं या प्रोजेक्टमध्ये. आणि आपल्या चित्रपटामध्ये एक जो भाव खाऊन जातोय ना, तो म्हणजे आर्यन, बालकलाकार आर्यन. त्याच्यासोबतचे तुझे काही सीन असे बघायला मिळणार आहेत का? हो, आर्यनसोबतचे माझे काही सीन्स आहेत, कारण आर्यन आणि अक्षय या दोघांचे एकत्र सीन्स आहेत आणि मी अक्षयशी म्हणजे अक्षयच्या करिअरशी रिलेटेड त्याच्या आजूबाजूला आहे. सो ऑफकोर्स माझे आर्यनसोबत आहेत, माझे राकेशसुद्धा त्याच्यासोबतही आहे. सो असं प्रत्येक कलाकारांसोबत प्रत्येक कलाकार तेवढाच महत्त्वाचा आहे, तेवढाच तो पॉझिटिव्ह इफेक्ट कॅरेक्टरनी सिनेमामध्ये घडवतो आणि शेवटी सगळे कसे निगेटिव्ह बनतात एकमेकांशी हे सुद्धा सिनेमात दाखवलेलं आहे. आम्हाला ट्रेलर बघताना किंवा आम्ही जेव्हा टीजर बघितला तेव्हा सुद्धा सगळं थोड्यातलं गावातलं बॅकग्राऊंड आम्हाला असं वाटतं. सो तसं काही बघायला मिळणार आहे? या कारण आपण आता पॉलिटिकल राजकारण जे वेबसिरीजमधून आपण शहरांमधलं बरेच वेळेस पाहिलेलं आहे. सो गावामधलं यामध्ये आम्ही खालच्या लेवलला काय राजकारण घडतं हे आत्तापर्यंत म्हणजे दाखवण्यात आलेलं नाही आहे. सो इथे काय खालच्या लेवलला काय घटना घडतात आणि त्या किती महत्त्वाच्या असतात आणि त्या वरच्या म्हणजे देशाच्या वरच्या पातळीवरती काय त्याचा इफेक्ट होतो हे सगळं बघायला मिळणार आहे. या सो 12 जानेवारीलाच कळणार आहे की काय एक्झॅक्ट घडणार आहे. सो आपल्या प्रेक्षकांना तू एक अपील कर जाता जाता.
मी तुमच्या सगळ्यांना सांगू इच्छिते की 12 जानेवारीला तुम्ही थिएटरमध्ये जा, तुमची खुर्ची बुक करा आणि खुर्ची हा सिनेमा नक्की बघा. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट.